सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत. असं समजू नका तुम्ही हिंदू चामारून लावलं आम्हाला. त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत पाहिजे. त्यामुळे आम्ही मागे नाहीये. आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आम्ही समजलं का. आणि 4 वेळा आम्ही लढावला चौकार मारलाय. बघा तुम्ही खात्री झाली म्हणला चुकीचं म्हणला पण तिथं चौकार मारलाय आम्ही विरुद्ध म्हणून. त्यामुळं असं नाहीये पण जिथं आम्हाला ठोकायचं ठोकणार तिथं. महाराष्ट्र शासनातले मंत्री नितेश राणे आणि त्यांच्या जोडीला मिरज मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी काही भाष्य केलेत. सर्वप्रथम या केलेल्या भाष्याबद्दल मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. सुरेश खाडे हे 4 टर्म या मतदारसंघातून निवडून आले आणि त्यावेळेला त्यांना मिनी पाकिस्तान असल्याचं कधी लक्षात आलं नाही. आता ही शेवटची टर्म आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांना मिरज हे मिनी पाकिस्तान आहे असं वाटायला लागलं. मुळात आमच्या मिरजेचे दुर्दैव आहे की या 4ही वेळेला मिरज मतदारसंघाशी संपर्क नसणारा, संबंध नसणारा, कोणतीही सांस्कृतिक जोड नसणारा एखाद्या व्यक्तीला या मिरजेचं विधानसभेचं प्रतिनिधित्व करायला त्या ठिकाणी मिळालं. आणि इलाज नाईलाज म्हणून का असेना पण मिरजेतल्या लोकांनी ते स्वीकारलं. जसं आहे की एखादा दिवा विझत असताना तो मोठा होतोय असं म्हणतात, तसाच प्रकार सुरेश खाडेंच्या बाबतीत आहे. कारण ही त्यांची शेवटची टर्म आहे मिरज मतदारसंघातून. यापुढच्या काळात त्यांचं कुठेही भवितव्य नाही आहे. त्यांना कुठेही भवितव्य नाही आहे, भविष्य नाही आहे. आणि 2009 साली ज्यावेळेस दंगलीचं एक गालबोट लागलं या शहराला, त्या दंगलीचा आपसूक फायदा घेण्याचं काम आणि त्यातनं आगंतुकपणानं त्यांचा प्रवेश आणि त्यांची या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेलं यश, हे नंतर काही काळांनी ते कंटिन्यू झालं. याचा अर्थ तुम्ही काय फार मेरिटचे आणि फार पात्रतेचे नव्हता. एक नाईलाज, वासरात लंगडी गाय शहाणी असं म्हणतात, तसं म्हणून तुम्हाला प्रतिनिधित्व देण्याचं काम या मिरजेतल्या लोकांनी मोठ्या मनानं केलं. मिरजेची संस्कृती फार वेगळी आहे. त्याचा वासही या 20 वर्षात त्यांना लागू नये आणि त्याची कल्पना त्यांना येणे हे दुर्दैव आहे. हे सगळे विसरून जर तुम्हाला मिनी पाकिस्तान आहे मिरज हे आज जाणवत आहे, तर तुम्ही ज्यावेळेस 2009ला आला होता त्यावेळेला नाही का जाणवलं तुम्हाला हा विषय. आणि त्याच वेळेला तुम्ही नकारायचं होतं की मला इथं नाही उभं राहायचं, हे मिनी पाकिस्तान आहे. तुम्ही फक्त वैयक्तिक काहीतरी तुमची लालसा असेल, त्यात तुम्हाला काही मंत्रिपद मिळालं असेल नसेल, तो एक वैयक्तिक भाग आहे तुमचा. पण त्याचा राग मिरजेवर काढणं योग्य नाही. आणि तुम्ही जे वाक्य वापरलं आहे, जी भाषा वापरलेली आहे, ती मिरजकरांसाठी निश्चितपणानं दुर्दैवी आहे आणि मिरजकरांचा हा अपमान आहे. कारण तुम्ही पाकिस्तानची तुलना मिरजेशी करता. अहो, ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता तुम्ही, त्या विधानसभा मतदारसंघाची तरी लाज राखा. देवानं सर्वांनाच तोंड दिलंय, सर्वांनाच जीभ दिली आहे, कुणाच्याही जिभेला हाड नाही आहे म्हणून उचलली जीभ आणि लावली टाळ्या. तुमच्यासारख्या जबाबदारीनं काम करणाऱ्या आणि जबाबदारीनं 4 वेळेस ज्यांना प्रतिनिधित्वाची संधी या मिरजेला दिली, त्या मिरजेबद्दल पाकिस्तानाशी मिरजेचा संबंध जोडणं किंवा पाकिस्तानाशी मिरजेची तुलना करणं हे नक्कीच निषेधार्ह आहे. यासाठी जात भेदचा विषय नाही आहे, हा मिरजकर म्हणूनचा विषय आहे. आणि आम्ही मिरजकर म्हणूनच या शब्दांचा तीव्र निषेध व्यक्त करतोय. जोपर्यंत
खाडे या संबंधातली माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर कोणत्याही सहकार्याची भावना मिरज असेल, मिरजेतले कार्यकर्ते असतील, आम्ही सर्वजण असू, आम्ही कुणीही त्याबाबत तडजोड करणार नाही. कारण मिरज ही आमची अस्मिता आहे. तुम्ही केवळ व्यावसायिक म्हणूनच या ठिकाणी आला आणि व्यावसायिकच राहिला हेही सांगायला मला या ठिकाणी कुठं संकोच येणार नाही.